हातपाय जर थरथरत असतील किंवा तोल जात असेल तर अॅक्युपंक्चर कशी मदत करतं? हातपाय थरथरण्याची विविध कारणं असतात. काही लोकांचे असे आजार असतात की त्याला म्हणतात इसेन्शियल ट्रेमर, असं हलत राहतात. काही काम नसलं की हलत राहणार ते, आणि काही उचलायला गेलं की आणखी जास्त हलतं, आणि शांतपणे बसलं तर कमी होतं. हे सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रेमर सांगतोय. त्याच्यामध्ये पार्किन्सन असू शकतं, इसेन्शियल ट्रेमर असू शकतं, असे बरेच. काही लोकांचं मेंदूमध्ये आकुंचन पावतो मेंदू, त्याच्यामध्ये विस्मरण पण होतं, सोबत हातपाय पण थरथरणं होऊ शकतं. काही लोकांना एखादं मेनिंजायटिस किंवा मेंदूमध्ये बॅक्टेरियल किंवा व्हायरल काही झालं असेल तर त्याच्यानंतर मेंदूवर परिणाम म्हणून हातापायाच्या स्नायू थरथरतात. का थरथरतात? हे मेन इंजिन आहे. इथून जर सप्लाय कमी झाला तर व्होल्टेजच कमी झाला ना बॉडीमध्ये, तर तुमचं बल्ब कसं डिम होतं किंवा लकलक करतं, तसं तुमच्या हातापायामध्ये थरथरणं होऊ शकतं. अॅक्युपंक्चरचे चांगले रिझल्ट आहेत. माझे स्वतःचे एक सिनियर ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टर होते, त्यांना थरथरणं होतं. आता त्यांचं तर प्रॅक्टिसच पणाला लागली. कॅटरॅक्टचे ऑपरेशन, डोळ्याचे ऑपरेशन थरथरून कसं होणार आहे? तर त्यांनी मला सांगितलं, आता तू काहीतरी कर, नाही तर मी आता परत परीक्षा देऊन दुसरी स्ट्रीम निवडतो. तर मी त्यांना 6 महिन्यात त्यांना ह्याच्यातून बाहेर काढलं. असे थरथरणारे बरेच. पार्किन्सनमध्ये पण पूर्ण मुळाशी पार्किन्सन बरा होणारा आजार नसतो, पण अॅक्युपंक्चर मध्ये त्याला चांगलं कंट्रोल करतो आपण. पण त्यासोबतच मी काही पाहिलं की आम्ही त्यांची औषधं कमी करतो. आमच्याकडे इथे सुप्रसिद्ध आधी कार्डिओलॉजिस्ट होते, 7 सिंडोपा गोळ्या खायचे ते. मी त्यांना 3 वर आणलं, आणि त्याच्यानंतर ते एवढे दुरुस्त झाले की नंतर ते स्वतः परत अँजिओप्लास्टी सारखे ऑपरेशन्स परत करायला लागले ते. तर असे माझ्याकडे म्हणजे चांगले अनुभव त्याचे पण.